निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे शेतकरी नेते संतोषजी रोहम, उपस्थित असलेले अंकुशराव कांगणे, रामभाऊ राणे, बाळासाहेब शिंदे, निवृत्ती सांगळे, प्रमोदजी राणे, अशोक खेमनर सरपंच, नारायण बळवर सरपंच, प्रियाताई दिगे, सविताताई शिंदे, सुवर्णाताई गुगे, दिनेश फटांगरे, गुलाबराजे भोसले, श्रीकांत गोमासे, संदीप गुगे, गोकुळभाऊ दिगे, काकासाहेब गायकवाड, गणपत शिंदे, बाळासाहेब शिंदे, मंजाबापू साळवे, निलेश बागुल, उत्तम राहिंज, राहुल भाऊ दिगे, श्रीनाथ थोरात, सुरेश काळे, स्वानंद चत्तर, भाऊराव देशमुख, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, प्रयत्न करत असतो सगळ्यांचे नावं घेण्याचा, सर्वांचे नावं घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सगळेच आपण मान्यवर आहात, सगळेच महत्वाचे आहेत। त्यामुळं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तिथं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आता कशा प्रकारे साहेबांच्या माध्यमातून आपण या पिंपरण्यासारख्या छोट्याशा गावाला 8,15,44,000 रुपयेचा निधी दिलाय। बोले तैसा चाले त्या वृत्तीप्रमाणे आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करताना मला आपल्या सगळ्यांना आनंद होईल का 1 वर्षापूर्वी जो निर्णय साहेबांनी, आदरणीय सुजयदादांनी माझ्या बाबतीत घेतला आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला संगमनेर विधानसभेची उमेदवारी दिली, उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही सर्व लोक तन मन धनाने माझ्यासाठी पळाले आणि या संगमनेर तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक असं परिवर्तन झालं। या परिवर्तनाच्या माध्यमातून 1 वर्षामध्ये संगमनेर शहरातील असेल, तालुक्यातील असेल, प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम मी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। मला आठवतं पहिलं अधिवेशन होतं, आमदार झाल्यानंतर थोडी धाकधूक होती, परंतु साहेबांनी माझा हात काही सोडला नाही। साहेबांनी प्रत्येक वेळेस मला अधिवेशन सुरू झाल्यानंतर अमोल तू बोलला पाहिजे, सभागृहामध्ये संगमनेरचा आवाज आला पाहिजे, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खरंच सांगतो प्रत्येक अधिवेशनामध्ये सर्वात जास्त बोलण्याची संधी एक नवीन आमदार जरी असलो तरी तुमच्या आशीर्वादाने मला मिळाली, कारण माझ्या पाठीशी नेहमी साहेब राहायचे। आता सुद्धा 8 दिवसापूर्वी जे अधिवेशन संपलं त्यामध्ये जवळेकडल्याच्या जे आपला लहान बाळावरती बिबट्याचा हल्ला झाला होता, त्यावेळेस मला सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माहिती द्यायची होती, परंतु सभागृहाचा शेवटचा दिवस असल्यामुळं तिथं घाई होत होती। साहेबांनी स्वतः अध्यक्षांना सांगितलं अमोलला 2 मिनिटं बोलून द्यावं लागेल तुम्हाला, आणि आपल्या त्या बालकाच्या ज्याच्यावरती तो मृत्युमुखी झाला होता त्याच्या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका त्या सभागृहामध्ये मांडण्याची मला संधी मिळाली। आज या भागात फिरताना काकासाहेब असेल, आमचा गोकुळ भाऊ असेल, हे ज्या पद्धतीने प्रत्येक वाड्या वस्तीवरती जात आहे, वाड्या वस्तीचे प्रश्न समजून घेत आहे, आणि ते समजलेले प्रश्न आदरणीय सुजयदादा असेल, नामदार साहेब असेल, माझ्याकडे सांगताय जे जे शक्य होईल। काकासाहेबांनी मला सांगितलं आमच्या हनुमान मंदिराला इतक्या वर्षापासून आम्ही निधी मागून थकलो, परंतु आम्हाला मिळाला नाही। तत्काळ साहेबांची परवानगी घेऊन या सभागृहासाठी आमदार निधीतून आपण निधी देण्याचं काम केलं। त्यामुळं तालुक्यातील ज्या ज्या गोष्टीसाठी निधी पाहिजे तो आदरणीय साहेब मला सुद्धा कधी कमी पडून देत नाही। पत्र दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती अंमलबजावणी होते। या पिंपरणे ते घोडजाप ज्या रस्त्यावरती पुलाचं काम करायचं आहे त्यासाठी 7,25,00,000 रुपये मिळाले। मला सांगा, हा प्रश्न आजच निर्माण झाला होता का? पिंपरणे, कोळवाडे किंवा बाजूच्या लोकांना जाण्यासाठी पुलाची आवश्यकता किती वर्षापासून होती, परंतु काम करण्याची क्षमता लागती, काम करण्याचा तुमचा निर्धार लागतो। परंतु या तालुक्यामध्ये एक सवय लागली होती लोकांना झुलत ठेवायचं। लोकांचे जर कामं झाले तर निवडणुकामध्ये लोक साथ देणार नाही असा त्यांचा गोड गैरसमज होता, परंतु आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना साहेब ज्या पद्धतीने प्रवरा पट्ट्यामध्ये, शिर्डीमध्ये, राहतामध्ये काम करताय त्याच सूचना साहेबांच्या घेऊन मी आपल्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये काम करतोय। आज संगमनेरातील प्रत्येक वाडी असेल, वस्ती असेल, त्या ठिकाणी आपला जिल्हा नियोजन असेल, स्थानिक आमदार निधी असेल किंवा
सरकारचा, महायुती सरकारचा निधी असेल, हा प्रत्येक वाडी वस्तीवरती आपण घेऊन गेलोय. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मला आठवतं चांगलं, काही गावांमध्ये गेल्यावरती लाईटीची सुद्धा सुविधा नव्हती, तर तिथं पोल सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपण घेऊन गेलो. आज आपलं महायुती सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना प्रत्येकाला, गरीब कुटुंबातील व्यक्तीला धान्य मोफत देण्याचं काम सुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल, हे महायुतीचे नेते आपल्या भागाला, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करताय. आणि तुमचं आमचं नशीब एवढं चांगलं आहे का ज्या माणसावरती, ज्या परिवारावरती पाण्याच्या बाबतीत आरोप प्रत्यारोप केले गेले, आज परमेश्वराच्या, साईबाबांच्या आशीर्वादाने त्याच आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना जलसंपदा सारखं महत्वाचं खातं मिळालं. त्या खात्याच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा जो हंडा आहे, हा उतरवण्याचं भाग्य माझ्या आणि साहेबांच्या नशिबाला निश्चित या संगमनेर तालुक्यामध्ये मिळालंय. आज तळेगाव निमोण भागाच्या संदर्भात संतोष भाऊ रोमांनी सांगितलं कशा पद्धतीने काम सुरू आहे. आज साहेबांनी, मी आमदार झाल्यानंतर तत्काळ पहिल्यांदा तळेगाव भोजापूर चारीच्या प्राण्याच्या याला दुरुस्तीला 15 कोटी रुपये दिले. आणि आता आम्ही 2 महिन्यापूर्वी त्या कामाला 44 कोटी रुपये साहेबांनी देऊन त्या कामाचा शुभारंभ सुद्धा झाला. आज तळेगाव असल, निमोण असल, तळेगावच्या ग्रामपंचायतीला गायत्रीचं नावाचं जे खदान तिथं होती, परंतु त्या कधी मध्ये पाणी जाईल अशी परिस्थिती त्यांना वाटली नाही, त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले नाही. परंतु साहेबांनी तत्काळ सूचना देऊन त्यामध्ये आज त्या प्रत्येक गावातील, तळेगाव भागातील पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं यश आपल्याला पहिल्या वर्षामध्ये मिळालं. आज साकूर-पाटार भागामध्ये सुद्धा बॅरेजेसच्या माध्यमातून असल, उपसा सिंचन माध्यमातून असल, साहेबांनी शब्द दिलाय. स्वतः साहेबांनी पूर्ण दिवस त्यावेळेस बी दिला होता, पाहणी केली. ज्या ज्या गावातील लोकांची मागणी आली त्या लोकांना विश्वास दिला का तुम्हाला पाणी देण्याचं पुण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून होईल. आणि त्या कामासाठी 100 कोटी रुपयाच्या आसपास जो खर्च आहे तो सुद्धा साहेबांनी मान्य केलं. आज सकाळी 9 वाजल्यापासून साहेब संगमनेरमध्ये आहेत, आता रात्रीचे 9 वाजलेत. आहे असा कुठला नेता, यापूर्वीच्या नेत्याचं तुम्ही बघितलं कधी संगमनेरमध्ये अशा पद्धतीचे दौरे झाले? एका पराभवाने आम्ही खचून जाणार नाही, कारण तो पराभव संतोष भाऊंनी सांगितलं, तो पराभव आमचा नाही, तो धनशक्तीच्या माध्यमातून अमाप पैसा 40 वर्षापासून जी माया जमा केली होती, यांनी काळी माया जमा केली होती, ही जनतेमध्ये आली. आणि त्यामुळं आम्हाला काही फरक वाटला नाही. पराभवाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही जनतेमध्ये गेलो आणि जनतेला सांगितलं, आमचा पराभव जरी झाला असला तरी आम्ही तो मोठ्या मनाने मान्य करतो. तुम्हाला जो शब्द दिलाय संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, संगमनेर शहराच्या विकासासाठी जिथं जिथं माझी गरज पडेल तिथं मी नक्की मदत करेल. नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, निकाल आल्यानंतर आपल्या ग्रामीण भागातील तरुणांचा जरा थोडा हिरमोड झाला होता. स्वाभाविक आहे, तरुणांनी बघितलं होतं का कशा पद्धतीने आपल्याला जनतेचा प्रतिसाद आहे, कशा पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणी आपल्या बरोबर आहेत, शेतकरी आपल्या बरोबर आहेत, शहरातील व्यापारी आपल्या बरोबर आहेत. परंतु त्यांना ज्या पद्धतीने धमक्या आणि दहशत दिल्या गेली, पैशाचा मारा केला गेला, त्यामुळे आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागला. परंतु मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये नगरपालिका निवडणूक ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या विरोधात खोटा नरेटिव्ह सेट केला होता, खोट्या बातम्या दिल्या, रेल्वे पळवली, आता पाणी पळवणार. परंतु मला सांगा मित्रांनो, कागदपत्र काही लपत नसता, कागदपत्र सांगतील. वैभव ऑफिसर जे अकोल्याचे माजी आमदार आहेत, त्यांनी सांगितलं का यापूर्वी 2019 मध्ये जी रेल्वे जाणार होती ते चिखलीला रेल्वे स्टेशन होतं आणि देवठाणमध्ये रेल्वे स्टेशन होतं, म्हणजे संगमनेर आणि अकोला तालुक्यातील ती रेल्वे जाणार होती. परंतु मधल्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार जे आलं, या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचं कधी न होणारं एवढं मोठं नुकसान झालं होतं, त्यामध्ये आपल्या संगमनेरचं सुद्धा नुकसान झालं. मधल्या कालावधीत रेल्वेचा मार्ग गेला, अफवा सांगितल्या, 1 वर्षामध्ये आमदारांनी रेल्वे पळवली. पण मला मिळालेली माहिती अशी का ते आमदार असतानाच रेल्वेचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाला होता. साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं, रेल्वे मंत्री जे आहेत अश्विन कुमार वैष्णव यांना पत्र दिलंय का लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा जो मार्ग आपण बदलला आहे, लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून बैठक करूनच त्याबाबत आपण अंतिम निर्णय घेतला पाहिजे. आणि मी सुद्धा साहेबांकडे विनंती केल्यावर साहेबांनी तत्काळ गाडीतून
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदयांना फोन केला आणि सांगितलं का हा जो संभ्रम निर्माण झालाय संगमनेर तालुक्यातून आणि अकोला तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे, यासाठी आमचं संगमनेरचे आमदार असेल, अकोल्याचे असेल, आमचे सहकारी आपल्याबरोबर बैठक करू इच्छिता आणि साहेबांना मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा शब्द दिलाय लवकरच त्याबाबत बैठक होऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची सुद्धा आपल्याला भेट होणार आहे. त्यामुळं काम करणारे आपण लोक आहे. कुणी टीका टिप्पणी केली म्हणून आपला मार्ग आणि आपण व्यतीत होणार नाही, परंतु समाजापुढे आलं पाहिजे, जनतेपुढे आलं पाहिजे, महाराष्ट्रापुढे आलं पाहिजे का ज्यांनी आतापर्यंत संगमनेर तालुक्यामध्ये कत्तलखाने असेल, अंमली पदार्थ असेल, सगळ्या वाळू तस्करी असेल, सगळ्या धंद्यांना राजाश्रय दिला, आज ते आरोप करताय. कारण त्यांच्या कालावधीमध्ये कधी कारवाई होत नव्हत्या. आज मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा आपण संगमनेर तालुक्यामध्ये जे अंमली पदार्थाचं यांच्या माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवकाच्या माध्यमातून जे रॅकेट सुरू आहे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम आपण केलंय. यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो गांजा 300 400 किलो या संगमनेरमध्ये सापडतोय, या अवैध धंद्याचं जे संगमनेर हब झालं होतं हे उद्ध्वस्त करण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय विखे साहेबांच्या माध्यमातून आपण करतोय. बोलण्यासारखं खूप काही आहे. या भागातील लोकांची सुद्धा आता आम्ही साहेबांनी शब्द दिला होता हिवरगाव पावसाला पुलाचा, खंडोबाच्या देवस्थानासाठी हजारो लाखो भाविक भक्त येतात, परंतु यापूर्वी कधी तो रस्ता सुद्धा झाला नाही, पूल बी झाला नाही. आज आम्ही तिथं लोकार्पणाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यावेळेस आजूबाजूच्या ग्रामस्थांनी मागणी केली, साहेब आम्हाला पाणी पाहिजे. साहेबांनी स्पष्ट सांगितलं जिथं जिथं पाण्याची ज्या ज्या गावकऱ्यांची मागणी आहे त्या गावामध्ये लिफ्ट उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून असेल, पीडीएनच्या माध्यमातून असेल, पाणी दिलं जाईल. आमचा बळीराजा आमच्या शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार उभं आहे आणि आपले नेते सुद्धा आदरणीय विखे पाटील साहेब या बळीराजा शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहेत. शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीचा सुद्धा आपल्या सरकारने मनावर घेतलंय, त्याबाबत योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल. आज शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंतचा वीज बिलाच्या माफीचा निर्णय सुद्धा आला. साहेबांच्या पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री असताना साहेबांनी 5 रुपये असेल 7 रुपये असेल लंपी सारखा आजार झाला होता, त्यावेळेस आपल्या साहेबांनी पूर्णतः अधिकाऱ्यांना पशुसंवर्धन विभागाचा एक चेहरा मोहरा बदलण्याचं साहेबांच्या माध्यमातून काम झालं. साहेब महसूल मंत्री असताना तालुक्यातील जे यशोधन कार्यालयातून निकाल बनले जात होते रस्त्यांचे, ते निकाल बंद झाले आणि त्या कार्यालयातूनच शेतकरी सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आला. या पिंपरणे गावातून सुद्धा हजारो, या परिसरातून हजारो बांधकाम कामगाराचे जे लाभ घेत आहे त्यांना सुद्धा यापुढे कोणाच्या यशोधनच्या कार्यालयात जायची गरज पडणार नाही. कारण आता जी बांधकाम कामगारांची संनियंत्रण समिती झाली आहे त्या समितीचा अध्यक्ष सुद्धा संगमनेर तालुक्याचा आमदार राहणार आहे. संगमनेर तालुक्याला आमदार एकच आहे, तो विधानसभेचा आमदार. काही लोकांना भ्रम गैरसमज पसरवण्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून, ठराविक माध्यमाच्या माध्यमातून ते प्रयत्न करताय. आता उद्या या कामाचं भूमिपूजन झाल्यानंतर, उद्घाटन झाल्यानंतर काही येतील बगल बच्चे तुम्हाला सांगतील उद्या या गावात फ्लेक्स बी लागतील. कारण खोटं बोल पण रिटून बोल, 40 वर्ष यांचा हाच धंदा होता आणि हा धंदा तुमच्या आशीर्वादाने आपण बंद पाडलाय. त्यांचं 40 वर्षाचं दुकान आपण एक सामान्य कार्यकर्त्यांनी बंद पाडल्याचं त्यांना दुःख जास्त आहे. त्यामुळे त्यांनी किती सामदाम दंडभेद वापरले तरी तुम्ही जोपर्यंत मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मी कोणालाही घाबरणार नाही, कोणालाही भिणार नाही. आणि हा जो विकासाचा रथ साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये सुरू केलाय, हा प्रत्येक वाड्या वस्तीवरती जाऊन प्रत्येकाला न्याय देण्याचं काम निश्चित तुमच्या सगळ्यांच्या बरोबर तुमच्या संमतीने होईल. मगाशी धांदरफळला गेलो होतो, माझं गाव धांदरफळ, ज्या गावात आता मला आल्यावर कोणीतरी सांगितलं का भाऊ तुमच्या गावात फ्लेक्स लागले, इकडे फ्लेक्स लागले, परंतु जर हे माझ्या धांदरफळमध्ये निधी देऊ शकता रस्त्याला आमदार नसताना, तर यांच्या जोरव्या गावामध्ये यांच्या घरापाशी जायचा जो रस्ता आहे हा इतके वर्ष हे का करू शकले नाही, हा प्रश्न सुद्धा तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. त्यामुळं जे जे आपले महायुतीचे मंत्री आहेत हे सगळे संगमनेरवरती विशेष प्रेम करताय. संगमनेर तालुक्यातील रोजगारांचा प्रश्न संदर्भात साहेबांनी पुढाकार घेतला, साहेबांनी बोलून दाखवलं. जर तुम्ही इथं 1000 एकर जमीन उपलब्ध करून दिली तर निश्चित याच्यामध्ये डिफेन्स सारख्या माध्यमातून इथं नवीन प्रोजेक्ट येऊन हजारो लाखो विद्यार्थ्यांना आपल्याला याच्यातून रोजगार देता येईल. आज MIDC संदर्भात काहींनी सांगितलं का MIDC मिळू शकत नाही, होऊ शकत नाही, म्हणजे मामानी बोलायचं एक आणि भाच्यानी बोलायचं एक.
आता याच्यामध्ये संगमनेरकर जनता निश्चित मला माहिती सुज्ञ आहे. संगमनेरकर जनता येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही, आर्थिक गोष्टीला बळी पडणार नाही आणि विकासासाठी, संगमनेरच्या रोजगारासाठी, संगमनेरच्या तरुणांच्या रोजगारासाठी MIDC येईल. जो शब्द साहेबांनी दिलाय आपल्याला का संगमनेर शहरामध्ये जे कॉटेज हॉस्पिटल आमच्या लाडक्या बहिणींसाठी होतं, आमच्या लहान बालकांसाठी होतं, ते बंद झालं होतं, तर ते पुन्हा नव्याने 100 बेडचं रुग्णालय लवकरच मंजूर होणार आहे. त्यामुळं संगमनेरमध्ये या 40 वर्षात जे झालं नव्हतं, जे प्रलंबित आहे, ते साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. या गावामध्ये